नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2। आपण असे घडलो या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 10वे ऐतिहासिक काळ। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय, कृती, उपक्रम याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? उत्तर, नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठी झाला। आ आहे, हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर, हडप्पा संस्कृतीचे कारागीर विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात कुशल होते। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना पुढील प्रकारची होती, जसे की नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोनात छेदणारे होते। काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागी प्रशस्त घरे, धान्याची कोठारे बांधलेली असत। सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे असत। घरोघरी स्नानगृहे, विहिरी व शौचालये होती। नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे। दुसरा प्रश्न आहे आ, नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? उत्तर, नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो। हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो। हजारो वर्षांपासून वाहून आलेल्या गाळामुळे नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, नदीकाठच्या संस्कृती। आता ज्या संस्कृतीचं जे देश दिले आहे त्या देशामध्ये त्या नदीकाठी कोणती संस्कृती उदयास आली ती आपल्याला लिहायचं आहे। तर पहिला आहे होयांग हो। ही जी संस्कृती आहे ती चीन देशामध्ये उदयास आलेली आहे। त्यानंतर आहे इजिप्त। आता इजिप्त देशात कोणत्या नदीच्या काठी संस्कृती उदयास आली? तर उत्तर आहे नाईल। त्यानंतर आहे मेसोपोटेमिया। त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे टायग्रिस व युफ्रेटिस। आणि त्यानंतर आहे सिंधू। तर सिंधू नदीच्या काठी भारतामध्ये संस्कृती उदयास आली आहे। अशा प्रकारे आपण हे संकल्पनाचित्र पूर्ण केलं आहे। त्यानंतर आहे कृती। त्या कृती यासाठी प्रश्न दिला आहे, भारतात नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीतील स्थळे दाखवा। उत्तर, या ठिकाणी मी टेक्स्ट स्वरूपात तुम्हाला नकाशा आराखडा दाखवत आहे। व्यवस्थित त्या आराखड्याचे निरीक्षण करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे। या ठिकाणी मोहेंजोदडो आणि हडप्पा तसेच इतर काही महत्त्वाची ठिकाणे यामध्ये दाखवली आहेत। तर मुख्य हडप्पा संस्कृती स्थळे आणि त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे, मोहेंजोदडो स्थान सिंध, पाकिस्तान, इंडस नदीजवळ। महत्त्व, हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे आणि सुप्रसिद्ध शहर, नियोजित रस्ता, सार्वजनिक स्नानगृह। काळ सुमारे 2600 ते 1900 BCE। त्यानंतर आहे हडप्पा स्थान पंजाब, पाकिस्तान, चिनाब नदीजवळ। महत्त्व, संस्कृतीचे नाव, ह्या स्थळावरून खूप जुने अवशेष, वस्तू, मातीची इमारतींचे ठसे। काल सुमारे 3300 ते 1900 BCE। त्यानंतर आहे राखीगढी स्थान हरियाणा, भारत। महत्त्व, उत्तरेकडील एक मोठे प्रागैतिहासिक शहर, घरांचे नियोजन व भिंतीचे उरलेले पुरावे। काल
2600 BCEच्या आसपास. त्यानंतर आहे लोटल. स्थान गुजरात, भारत, साबरमती खाडी किनारा. महत्त्व जागतिक प्राचीन बंदराचे पुरावे, व्यापारी व जहाज व्यवहार. काल सुमारे 2400 ते 1900 BCE. त्यानंतर आहे धुन्नाह किंवा रूपनगर. स्थान पंजाब, हरियाणा राज्याजवळ, भारत. महत्त्व पुरातत्व उत्खननातून हडप्पा संस्कृतीचे अवशेष प्राप्त. काल जवळपास 2300 ते 1900 BCE. त्यानंतर आहे कलिबंगा. स्थान राजस्थान, भारत. महत्त्व खेतांची रचना, आगेकालीन घरमालिका, हिवाळ्यातील पिकांची नोंद पुरावे. काल सुमारे 2800 ते 2500 BCE. त्यानंतर आहे घाटलोकी. स्थान राजस्थान, भारत, अरावलीच्या जवळ. महत्त्व छोटे हडप्पा, काही शहर वस्तीची आखण आणि कापड संबंधी पुरावे. काळ 2500 BCEच्या आसपास. अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केली आहे. आता यानंतर आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे विविध वाद्य वाजवणाऱ्या तुमच्या परिसरातील कलाकारांची भेट घेऊन वाद्यांविषयी अधिक माहिती मिळवा. उत्तरामध्ये सुरुवातीला प्रस्तावना. संगीत ही मानवी जीवनाला आनंद, शांती व संस्कार देणारी कला आहे. आपल्या परिसरात अनेक कलाकार विविध वाद्य वाजवून ही कला जिवंत ठेवतात. अशा कलाकारांची भेट घेऊन त्यांच्या वादनाविषयी माहिती मिळवणे हा अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम आहे. मुद्देसूद उत्तर. तबलावादक. आमच्या परिसरातील तबलावादकांनी ताल, लय व ठेक्यांचे महत्त्व सांगितले. तबला शास्त्रीय व सुगम संगीतामध्ये वापरला जातो. नियमित रियाज व गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हार्मोनियम वादक. हार्मोनियम वादकांनी स्वरज्ञान, राग ओळख आणि गायनाला साथ देण्याची भूमिका स्पष्ट केली. ते वाद्य शिकायला सोपे असले तरी सराव महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे ढोलक किंवा मृदंग वादक. ढोलक व मृदंग लोकसंगीत व भक्तिसंगीतात वापरले जातात. हातांची पकड, बोटांची हालचाल व तालाची समज आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले. बासरी वादक. बासरी वादनासाठी श्वासावर नियंत्रण, स्वरांची अचूकता व शांत मन आवश्यक असल्याचे कलाकारांनी सांगितले. हे वाद्य निसर्गाशी नाते जोडते. निष्कर्ष. या भेटीतून वाद्यवादनासाठी मेहनत, सातत्य, शिस्त आणि कलाप्रेम आवश्यक असल्याचे समजले. संगीत केवळ मनोरंजन नसून आत्मिक समाधान देणारी साधना आहे. समारोप. अशा उपक्रमामुळे कलाकारांचा सन्मान वाढतो व विद्यार्थ्यांमध्ये संगीताबद्दल आवड निर्माण होते. भविष्यात अधिक विद्यार्थ्यांनी संगीत शिकावे व आपली सांस्कृतिक परंपरा जपावी हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या काळातील पारंपरिक खेळांची माहिती मिळवा. उत्तर. प्रस्तावना. खेळ हे केवळ करमणुकीचे साधन नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजच्या डिजिटल युगात अनेक पारंपरिक खेळ लुप्त होत चाललेले आहेत. हे खेळ समजून घेण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या बालपणी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांची माहिती घेतली. मुद्देसूद उत्तर. ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की त्यांच्या काळात खेळासाठी विशेष साधनांची गरज नसे. मोकळ्या मैदानात, अंगणात किंवा गावाच्या चावडीत मुले एकत्र येऊन खेळत. जसे की खो खो व कबड्डी. शारीरिक ताकद, चपळता व संघभावना वाढवणारे खेळ. त्यानंतर लंगडी व विटीदांडू. संतुलन, एकाग्रता व कौशल्य विकसित करणारे खेळ. त्यानंतर आहे सूरपारंब्या, भेंड्या, लगोरी. मैत्री, सहकार्य आणि खेळकरपणा वाढवणारे खेळ. हे खेळ खेळताना मुलांमध्ये शिस्त, नियम पाळण्याची सवय आणि एकमेकांशी सलोखा निर्माण होत असे ज्येष्ठांनी सांगितले. त्यानंतर आहे निष्कर्ष.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून असे लक्षात आले की पारंपरिक खेळ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त होते. ते केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नसून संस्कार, एकोप्याची भावना आणि आनंदही देत. समारोप. आजच्या पिढीने हे पारंपरिक खेळ पुन्हा अंगीकारण्याची गरज आहे. शाळा, कुटुंब व समाजाने एकत्र येऊन हे खेळ जतन केले तर आरोग्यदायी, संस्कारक्षम आणि आनंदी पिढी घडवता येईल. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेले दोन्ही प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वाध्याय कृतीसुद्धा अभ्यासली आहे. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो यामधील प्रकरण 10वे ऐतिहासिक काळ या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, कृती, उपक्रम आपण व्यवस्थित अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. शक्य असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.